हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 45. भाव. किराणा मालाच्या दुकानात धान्यांचे भाव लिहिलेले असतात. तांदूळ इतके रुपये किलो, गहू तूर डाळ प्रति इतके इतके रुपये किलो इत्यादी. तसे मंदिरामधून एकादशणी, साधी पूजा, महापूजा, रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, प्रसाद, महाप्रसाद इत्यादी असे धार्मिक विधींचे भाव लिहिलेले असतात. पुरोहित यजमानांना त्यांचा हेतू काय आहे हे विचारून त्याप्रमाणे त्यांना विधी कोणता करावा ते सुचवतात. म्हणजे मुलगा व्हावा, लग्न जमावे, नोकरी मिळावी, आजार बरा व्हावा, पुण्यप्राप्ती व्हावी, देव प्रसन्न व्हावा इत्यादींसाठी भिन्न देवांचे भिन्न विधी सुचवले जातात. त्याप्रमाणे त्यांचा भावही सांगितला जातो. त्यासाठी लागणाऱ्या सामानासकट कंत्राट स्वीकारले जाते. पुरोहितांकडून कोणत्या मंदिरात किती वाजता यायचे याची वेळ दिली जाते. तेथे कोणत्या देवाने कोणाला काय काय द्यायचे याची जॉब ऑर्डर काढली जाते. भक्ताला परमात्म्याचा भाव म्हणजे फक्त भक्तिभाव एवढेच माहीत आहे. त्याला फक्त परमात्माच हवा आहे. परमात्मा प्राप्त करायला अन्य कोणाची मदत निरुपयोगी आहे. कारण तो प्रत्येकाच्या आत आहे. तेथे फक्त ज्याचा तोच प्रवेश करू शकतो. यामुळे भक्ताला कोठेही जावे लागत नाही. कर्मयोग झाला की तो जेथे असेल तेथे त्याचा तो स्वदेही अंतःकरणात विराजित होतो. देहभाव विसरतो आणि स्वस्वरूपी एकरूप होतो. महाआनंददायी सोहळा आहे हा. म्हणून भक्तीचे मूळ प्रीती आहे. हरिओम.